टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते मावेजा भूसंपादन होऊ देत नाहीत। काय शेतकऱ्याची भावना आहे आणि तुमच्यापाशी काय व्यक्त केले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, भूमिका काय असणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही आहे, थोडाफार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। पण आज आपण या ठिकाणी चित्र बघतोय, गेले 3 दिवस झालं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ताकदीनं साधा सर्वे सुद्धा व्हायला देत नाहीत आणि पोलीस बळाचा वापर केला, लाठी हल्ला केला। अगदी एका शेतकऱ्याला तर माइल्ड हार्ट अटॅक आला तरी सुद्धा शेतकरी मागे हटायला तयार नाहीत। याचाच अर्थ हा रस्ता करायला शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे। दमन नीती वापर करून अशा पद्धतीनं रस्ता करत असाल तर त्याचा आम्हाला विरोध आहे। काल अनेक चॅनेलवर सरकारच्या वतीनं अनेक तथाकथित सरकारचे समर्थक सांगत होते की सगळ्यांना विश्वासात घेऊ। या ठिकाणी मी शेतकऱ्यांशी संवाद साधला, विचारलं तुम्हाला नोटीस आली होती का, तर नोटीस आली नाही। हरकती नोंदवल्या का, तर हरकती नोंदवण्या संदर्भात आम्हाला कळवलंच नाही। मग सुनावणी नाही, हरकती घेतल्या नाहीत, ज्यांनी हरकती घेतल्या त्यांचं उत्तर दिलेलं नाही, त्यांची सुनावणी झालेली नाही आणि थेट भूसंपादनाचा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी सर्वे करायला अधिकारी का आले, हा माझा खरा प्रश्न आहे। जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे। कसा पाकिस्तानातनं भारतामध्ये आला, त्यांना हल्ला केला, तरी सुद्धा एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कसाबला कोर्टासमोर उभा केलं, त्याला बिर्याणी खायला घातली, त्याला वकील उपलब्ध करून दिला, त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मग त्याला फासावर चढवलं गेलं। अरे आमचे शेतकरी काय कसाबापेक्षा वाईट आहेत का? त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही, त्यांना नोटिसा देत नाही, थेट तुमच्या बाप जातीची मालमत्ता असल्यासारखं त्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला येत आहे। लाजा वाटल्या पाहिजेत सरकारला खरं तर। आणि म्हणून रक्त सांडलं तरी चालेल, मुडदे पडले तरी बेहत्तर, परंतु शक्तीपीठासाठी 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही, हा आमचा निग्रह आहे। आज जी 12 जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीची आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची। त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत। सरकार म्हणतंय की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे, 12च्या 12 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन कसं करायचं, काय करायचं, आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत। पण 1 जुलै हा कृषी दिन आहे, या कृषी दिना दिवशी सरकारला लाज वाटली पाहिजे। त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो, आपल्या जमीन वाचवण्यासाठी, काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो, याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे। सर तुम्ही असं म्हणताय, पण काल मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला की पॅसिफिक महामार्गाला विरोध शेतकरी करतायत, तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की काही ठराविक ठिकाणी विरोध होतो आणि जो विरोध होतोय तो राजकीय विरोध होतो, तो शेतकऱ्यांचा विरोध नाहीये। राजकारणाचा संबंधच काय इथं? काय संबंध येतो इथं राजकारणाचा? हे जे शेतकरी आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत? मग या मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं, शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? मग त्यांनी तुमचे पक्ष सोडले का? सरकारमधनं बाहेर पडले का? मग याला राजकारणाचा रंग कसा देता? सर्वसामान्य लोकांची आणि ज्यांनी पत्र दिली त्यांना माहिती आहे, आपण जर का लोकांच्या बरोबर नाही राहिलो तर पुढच्या वेळी निवडून येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे। याचाच अर्थ जनमत शक्तीपीठाच्या विरोधामध्ये आहे। एकीकडे तो राजकीय विरोध ती टीका होते, मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या अर्थ विभागाने अभिप्राय दिलाय की पैसे नाहीयेत, राज्यावर कर्जाचा डोंगर होऊ शकतो, या महामार्गासाठी पैसे नाही। घरात खायला दाणा नाही आणि सण साजरा करा, अशी या सरकारची अवस्था आहे। आज सरकारची अवस्था अत्यंत बिकट आहे। कुठलाही मुद्दा आज आपण बघतोय, निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटी रुपयाची रस्त्याची कामं मंजूर केली,
ठेकेदाराने ती कामं केली, ते ठेकेदार आता आपल्या बिलासाठी मंत्रालयामध्ये हेलपाटे घालतायत. तुम्ही जर का आरोग्य विभागामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये किंवा अन्य शासकीय विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 3-3, 4-4 महिने झालं पगार झालेला नाही. महाराष्ट्रातल्या रोजगार हमी मधनं ज्यांनी यांनी विहिरी काढल्या, अरे मजुरांचे पैसे दिले नाहीत तुम्ही, त्याचबरोबर घरकुलाचे पैसे दिलेले नाहीत. ठिबक सिंचनाचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेलं आहे त्यांना गेल्या 5 वर्षापासून त्या अनुदानाचा पैसा मिळालेला नाही, फळबागाचं अनुदान मिळालेलं नाही. अशी सध्या राज्याची आर्थिक स्थिती असताना काल 13,000 कोटीची तरतूद केली म्हणताय. नुसतं कागदावरची तरतूद आहे, ती सुद्धा पैसे मिळणार. म्हणजे हे भूसंपादन समजा झालं तरी सुद्धा शेतकऱ्याला पैसे वेळेवर मिळणार नाही. मिळणार असेल तर मग ठिबक सिंचनाचं का नाही मिळालं, विहिरीचं अनुदान का मिळालं नाही, बाकीचा कर्मचाऱ्यांचा पगार का मिळत नाही, अशी अवस्था राज्याची आहे. एवढंच नव्हे तर या 20,000 कोटी रुपये हे जे काय तरतूद करू पाहतायत, साधारणपणे महाराष्ट्र सरकार बाजारातून जे कर्ज उभा करतं ते 5 ते 5.5% व्याजानं उभा करतं, पण हुडको कडून ते 8.85% व्याजानं कर्ज उभा करतायत. आणि राज्याची आता कर्ज काढायची क्षमता संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलेलं होतं, अर्थसंकल्प कसा वाचावा. अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. अनेक आमदारांनी त्या पुस्तकाचं पारायण करून महाराष्ट्राचं अर्थशास्त्र समजून घेतलं. माझी देवेंद्रजींना विनंती आहे, तुम्हीच लिहिलेलं पुस्तक पुन्हा एकदा वाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प कसा मांडावा आणि राज्याचा आर्थिक गाडा कसा चालवला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.